नमस्कार. आज 74व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण भेटतो. श्रावण व्याख्यानमालेमध्ये आपण भेटतोच आहोत आणि आज 74वा आपला स्वातंत्र्य दिनही आहे. सर्वप्रथम आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. मोहम्मद रफी यांनी गायलेलं हे गाणं आपल्या सगळ्यांच्या परिचित आहे. सोने की चिडिया हा शब्द किंवा या गाण्यामुळे भारतीयांच्या मनामनात पोहोचला आणि भारताची ही ओळख होण्यामागे नक्की काय कारण आहे, आज ती ओळख आहे का आणि पुढच्या काळात अशी ओळख पुन्हा होण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल याबद्दल मी थोडंसं बोलणार आहे. त्याआधी वेगवेगळ्या देशांची ओळख ही कशामुळे झालेली आहे याचा एक थोडक्यात उल्लेख मी करणार. आपण म्हणतो की उगवत्या सूर्याचा देश कोणता बरं? सगळेजण म्हणतील जपान. उगवत्या सूर्याचा देश जपान ही ओळख जपानला कशामुळे मिळाली? सर्वमान्य कल्पना अशी आहे की जपान हा सर्वात पूर्वेला आहे म्हणून तो उगवत्या सूर्याचा देश. पण सूर्य तर सगळ्याच देशांमध्ये उगवतो, मग जपानला आपण असं का म्हटलं उगवत्या सूर्याचा देश म्हणून? त्याच्या मागे एक कारण आहे. चीनमध्ये बुद्धिझम बौद्ध धर्म हा भारतातून चीनमध्ये गेला आणि चीनमधून जपानमध्ये गेला. बौद्ध धर्माचा जो विस्तार झाला त्या विस्तारामध्ये पूर्वेकडे असणारं राज्य किंवा पूर्वेकडे असणारा देश चीनच्या दृष्टीने हा जपान आहे. त्यामुळे चीननी जपानला असं म्हटलं की बौद्ध धर्माच्या विस्तारामध्ये सूर्य कोणत्या देशात उगवतो तर तो जपानमध्ये उगवतो, म्हणून जपानला उगवत्या सूर्याचा देश हे नाव चीननी दिलं. सर्व जगाने ते स्वीकारलं. आताची टाइमलाईन जर आपण बघितली ना, टाइमलाईन हा विषय नंतर आला, पण टाइमलाईन जर बघितली तर त्याप्रमाणे सुद्धा जपान हा उगवत्या सूर्याचाच देश होतो. मी जर असं विचारलं की 1000 तळ्यांचा देश कोणता आहे, अशी पण ओळख असणारा एक देश आहे फिनलंड. त्याला कशामुळे 1000 तळ्यांचा देश म्हणतात? खरं म्हणजे 1000 तळी नाही आहेत त्या फिनलंडमध्ये. फिनलंडमध्ये तळी आहेत 1,80,000. फिनलंडमध्ये 500 स्क्वेअर मीटरचा कोणताही जलाशय असला तर त्याला तळ असं म्हणण्याची पद्धत आहे. 1,80,000 तळी फिनलंडमध्ये आहेत. फिनलंड हा देश केवढा आहे तर भारताच्या 1 म्हणजे भारत फिनलंडपेक्षा 10 पट मोठा आहे. म्हणजे फिनलंडमध्ये त्याच्या आकाराच्या मानाने पाणी जास्ती आहे असं आहे का तर असं नाहीये. जगातलं सर्वात जास्ती गोडं पाणी हे कॅनडामध्ये आहे. जगातल्या गोड्या पाण्याच्या साठ्याचा 20% भाग हा कॅनडामध्ये. कॅनडामध्ये 31,000 तळी आहेत आणि प्रत्येक तळ हे कमीत कमी 3 स्क्वेअर मीटर किंवा त्याच्यापेक्षा मोठे आहे.
थोडा अंदाज यायला पाहिजे म्हणून सांगतो. महाड शहर जर आपण बघितलं तर त्याचं क्षेत्रफळ हे 12 स्क्वेअर किलोमीटर आहे. म्हणजे कॅनडातली 4 तळी मिळून एक महाड शहर तयार होतं. अशी कॅनडामध्ये 31,000 तळी आहेत. जगाचा 20% गोड्या पाण्याचा साठा कॅनडामध्ये आहे. कॅनडा हा देश भारतापेक्षा 3 पटीने मोठा आहे, म्हणजे आकारमानाने, लोकसंख्येने नाही, आकारमानाने 3 पट मोठा आहे. तरी देखील कॅनडाला तळ्यांचा देश नाही म्हणत, फिनलंडला तळ्यांचा देश म्हणतात. अजून एक उदाहरण घेऊया. नद्यांचा देश. नद्यांचा देश माहिती आहे कोणता आहे? बांगलादेश. बांगलादेश हा नंतर झाला, खरं म्हणजे तो आपलाच एक्सटेंडेड भाऊ आहे, लहान भाऊ आहे. पण बांगलादेशमध्ये नद्यांचा देश असं त्याला म्हणण्यासाठी किती नदी आहेत कल्पना आहे? एवढ्याशा बांगलादेशमध्ये 700 नद्या आहेत. आश्चर्य वाटतं ना ऐकून? उगवत्या सूर्याचा देश असेल, 1000 तळ्यांचा देश असेल, नद्यांचा देश म्हणून ज्याची ख्याती झाली तो बांगलादेश असेल. या सगळ्या ही जी ओळख मिळालेली आहे, ही ओळख त्या देशांना तिथल्या भौगोलिक परिस्थितीमुळे मिळालेली आहे. भौगोलिक परिस्थिती नाही, म्हणजे भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. पण अजून एका देशाचं नाव आपण घेतो, अमेरिकेचं. ते असं की लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटीज म्हणून त्याचा उल्लेख केला गेला. कुणी हा उल्लेख केला? अमेरिकेचा लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटीज म्हणून. तर तिथे गेलेल्या मायग्रंट्सनी, इमिग्रंट्सनी तो उल्लेख केला. का असा उल्लेख केला? कारण अमेरिकेमध्ये संधी आणि संधीची सुसंधी करण्याचं एक तंत्र विकसित झालं असं आपण म्हणूया. अनेक लोकांनी त्याचा लाभ घेतला, फायदा घेतला. आज आपल्याला कल्पना आहे की अमेरिकेतली सिलिकॉन व्हॅली हा मिनी भारत आहे असं चित्र जगासमोर आलं. म्हणजे भारतीय लोकांचं इमिग्रेशन झालं तिथे. तिथे मिळालेल्या संधीचा त्या लोकांनी फायदा घेतला आणि अमेरिका लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटी झाली. हे ह्या प्रकारची वर्णनं आपण अनेक पुस्तकांमधून वाचलीही असतील, ऐकलीही असतील. मला एक पुस्तक खूप आवडलेलं पण आहे. मोहनीश पाबराई नावाचे एक फंड मॅनेजर आहेत. त्यांचं एक पुस्तक आहे धंदो इन्व्हेस्टर. त्या पुस्तकामध्ये त्यांनी एक असा उल्लेख केलाय की ज्यावेळी युगांडामध्ये इदी अमीनचं राज्य सुरू झालं त्यावेळी अनेक भारतीयांना युगांडा सोडून पलायन करावं लागलं. अनेक भारतीयांना म्हणजे युगांडातच स्थायिक झालेले पण मूळ भारतीय वंशाचे. ते पलायन करून अमेरिकेत गेले ज्यावेळी अमेरिकेत ही मंदी सुरू होती. आणि पटेल लोकांनी या मंदीचं संधीमध्ये रूपांतर केलं आणि अमेरिकेतला मोटेल व्यवसायामध्ये आपलं बस्तान बसवायला सुरुवात केली. आज पाबराईंच्या मतानुसार मोटेल व्यवसाय 70 ते 80% हा भारतीय वंशाच्या पटेल लोकांकडे आहे अमेरिकेतला. त्याचा अर्थ काय? अमेरिकेमध्ये यांना संधी मिळाली आणि त्या संधीचं रूपांतर त्यांनी सोन्यात केलं. संधीचं रूपांतर सोन्यात. आपण भारताला सोने की चिडिया म्हणतो. काय करावं लागेल याचं थोडंसं द्योतक असावं असं हे वर्णन आहे. पण याचा दुसरा अर्थ असा की अमेरिकेला जो वर्णन ओळख मिळाली लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटी ही तिथल्या भौगोलिक परिस्थितीमुळे नाही मिळाली. त्यांना जी ओळख मिळाली ती मिळाली तिथल्या सामाजिक परिस्थितीमुळे आणि तिथल्या लोकांनी जे काम केलं त्याच्यामुळे. तर भारताची ओळख सोने की चिडिया अशी का झाली? असं काय होतं या भूमीमध्ये की
सोन्याची लंका जिंकल्यावर सुद्धा प्रभू रामचंद्रांनी असं म्हटलं, जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी, स्वर्गापेक्षाही मला माझी जन्मभूमी प्रिय आहे. असं काय होतं या भूमीमध्ये, काय आहे या भूमीमध्ये? सोने की चिडिया. सोनं आणि चिडिया दोन शब्द आहेत, मी दोन्हीवरती बोलणार. सोनं म्हणजे समृद्धी, आपण म्हणतोच. किती समृद्धी होती आपल्या देशामध्ये. आपण असं म्हणतो की पूर्वी खूप श्रीमंत होतो, खूप श्रीमंत होतो. म्हणजे महाभारत काळामध्ये सुदामासाठी कृष्णाने एक नगरी उभी केली जी संपूर्ण सोन्याची होती, असं वर्णन आपण वाचलं. मी एवढ्या लांब जाणार नाहीये, आपण काही उदाहरणं घेणार आहोत. सोन्याची चिडिया, सोने की चिडिया असं का म्हटलं, याच्यासाठी अगदी अलीकडच्या काळातली उदाहरणं मी घेणार आहे, म्हणजे गेल्या 1000 वर्षातली. सोनं म्हणजे समृद्धी. इसवी सन 1500 पर्यंत, इसवी सन 1500 पर्यंत म्हणजे 400 वर्षापूर्वीपर्यंत भारत ही जगातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था होती. भारताची अर्थव्यवस्था सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था होती. संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये भारताचं योगदान 25% होतं. आजच्या भाषेत जर थोडासा विचार केला, आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला आजच्या भाषेत, तर जागतिक जीडीपी मध्ये, जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये अमेरिकेचं योगदान 23.5% आहे. चीनचं योगदान 15.5% आहे. जपानचं योगदान 6% आहे. त्याच्यानंतर जर्मनीचा नंबर लागतो आणि 5व्या क्रमांकावर आता भारत आहे. पण ही झाली क्रमवारी. तुलना जर आपल्याला करायची झाली तर एक उदाहरण देतो. आयफोन आपण ऐकलेलं आहे, पाहिलेलंही आहे, काही जणांकडे असेलही. आयफोन बनवणारी जी कंपनी आहे ऍपल, तिचं बाजार मूल्य $3 ट्रिलियन इतकं आहे. $3 ट्रिलियन. कल्पना करा, एका कंपनीचं बाजार मूल्य $3 ट्रिलियन आहे आणि भारताचं 2024 पर्यंतचं लक्ष्य $5 ट्रिलियन ची अर्थव्यवस्था बनण्याचं आहे. कल्पना करा दरी केवढी आहे. भारताचं लक्ष्य 2024 पर्यंत $5 ट्रिलियन बनण्याचं आहे. अमेरिकेतली एक कंपनीचं बाजार मूल्य $3 ट्रिलियन आहे. त्यामुळे आपण कल्पना करू शकतो की ज्यावेळी भारताचं योगदान 25% होतं, आज अमेरिकेचं अर्थव्यवस्थेतलं योगदान 23.5% आहे. त्यामुळे भारताचं योगदान ज्यावेळी 25% होतं, त्यावेळी कोणत्या प्रकारची समृद्धी आपल्याकडे असेल याची आपण कल्पना करू शकतो. त्यावेळी भारत जगाच्या व्यापाऱ्याचं केंद्रस्थान होतं. कोणत्या कोणत्या गोष्टी भारतातून निर्यात व्हायच्या. आपण भारताला मसाल्याचा पदार्थांचा देश अशीही ओळख एक ऐकलेली आहे. पण मसाल्याचे पदार्थ आहेत, कापूस आहे, रेशीम आहे, जड जवाहिरी आहेत, हिरे आहेत, मोती आहेत, त्याच्यानंतर दागिने आहेत. अशा अनेक गोष्टींची निर्यात ही भारताकडून होत होती. पण भारताकडून निर्यात होत होती एवढंच कारण पुरेसं होतं का? नाही. तसं कोणत्याही व्यापाऱ्यामध्ये काही इनोव्हेशन असण्याची पण गरज असते. म्हणजे काय, तुम्हाला आठवत असेल, माझ्या लहानपणी मी पाहिलेलं सुद्धा आहे, बोवारीण सिस्टीम असायची. बोवारीण सिस्टीम म्हणजे काय, म्हणजे मला आठवतंय, बोवारीण आमच्या इथे यायची, तिच्याकडे काही भांडी असायची
आणि मग माझी आजी तिच्या काही साड्या त्या बोहारणीला द्यायची आणि त्या बोहारणीला विचारायची, आता ह्या मी साड्या तुला देते, तू मला काय देणार? म्हणजे एका वस्तूच्या बदल्यात दुसरी वस्तू, ही बोहारीण सिस्टीम, ज्याला बार्टर सिस्टीम म्हणतात, अशी सिस्टीम ही जगाच्या व्यापारामध्ये पुरातन कालापासून चालू होती. भारताने त्याच्यामध्ये इनोव्हेशन केलं. काय इनोव्हेशन केलं? आपल्याला माहिती आहे की आजचं आपलं जे व्यापार विनिमय आहे हा चलनाच्या माध्यमातून होतो, नोटेच्या माध्यमातून, नाण्यांच्या माध्यमातून होतो. नाणी सिस्टीम जी आहे ना, नाणी सिस्टीम ही भारताने दिलेली देणगी आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. ख्रिस्त पूर्व 600 वर्षापूर्वी, म्हणजे आजपासून 2500 वर्षापूर्वी, महाजनपद असं ज्याचं वर्णन केलेलं आहे, म्हणजे राज्य, त्या राज्यांनी चांदीची नाणी बनवली आणि त्या चांदीच्या नाण्यांवर आधारित व्यापार विनिमय सुरू केले. बघा, चांदीचं नाणं बनवायचं म्हणजे त्याचं काहीतरी एक मूल्य ठरवायचं. ते मूल्य ठरवायचं, ते सर्वांना कळालं पाहिजे की त्याचं मूल्य हे एवढंच आहे. त्याचं मूल्य एवढंच आहे म्हणजे दुसऱ्या वस्तूचं मूल्य किती आहे तेही ठरवावं लागेल. आणि मग नाण्यांचा व्यापार हा सुरू झाला. इनोव्हेशन हे जे होतं ना, ते खूप महत्वाचं होतं. आणि कोणत्याही इकॉनॉमीमध्ये इनोव्हेशन हे खूप महत्वाचं आहे. अर्थव्यवस्थेमध्ये नाण्यांचं चलन हे भारताने केलेल्या एका योगदानामुळे खूप मोठ्या प्रमाणावर सुरू झालं. याचं कारण भारताचा व्यापारही त्यावेळी खूप मोठा होता. आपण असं ऐकलेलं आहे इतिहासामध्ये की अरब लोक हे यायचे भारतामध्ये, भारतातल्या वस्तू युरोपीय लोकांना जाऊन द्यायचे. पण युरोपियन लोकांची तेवढी खरंच परिस्थिती होती का त्यावेळी भारतीय वस्तू घेण्याची? हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे. कारण 25% भारतातच योगदान होतं या विषयात. या आर्थिक संपन्नतेमुळे पण भारतावरती खूप मोठ्या प्रमाणावर आक्रमणही झालं. तसं बघितलं तर गेल्या 1000 वर्षांचा इतिहास हा आक्रमणांचा इतिहास राहिला. 1001 मध्ये, नोव्हेंबर 1001 मध्ये गजनीच्या महम्मदाचं नाव आपण ऐकलंय. ते अशामुळे ऐकलंय की त्यांनी सोमनाथवरती 17 वेळा स्वारी केली, लुटण्यासाठी, सोमनाथ लुटण्यासाठी म्हणून. कारण आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे देवस्थानांकडे सुद्धा प्रचंड पैसा होता, आहे आणि राहील सुद्धा. सोमनाथवरती 1001 ते 1025 या काळामध्ये गजनीच्या महमूदांनी 17 स्वाऱ्या केल्या. पण त्याची पहिली स्वारी जी झाली ती जयपाल नावाच्या राजावरती झाली. त्यांनी किती लूट केली माहिती आहे तुम्हाला? 4 लाख सुवर्ण मुद्रा या त्यांनी चोरली, लूट केली त्याची. 4 लाख सुवर्ण मुद्रा, आणि एका सुवर्ण मुद्रेचं वजन 120 ग्रॅम होतं. त्यांनी जयपाल आणि त्याच्या मुलांना बंदी बनवलं आणि जयपाल आणि त्याच्या मुलांना सोडण्यासाठी अजून 4.5 लाख सुवर्ण मुद्रांची मागणी केली. कल्पना करा, 8.5 लाख सुवर्ण मुद्रा आणि प्रत्येक सुवर्ण मुद्रेचं वजन 120 ग्रॅम. हिशोब केला किती होतं माहितीये? 98,000 किलो एवढं सोनं महमूद गजनीने 1001 मध्ये लुटलं. हे फक्त एका राजाचं आहे उदाहरण. एका राजाचं उदाहरण आहे हे. एका राजाचं उदाहरण मी अशासाठी म्हणतो, 1001 मध्ये ज्यावेळी महम्मद गजनी जयपालला लुटत होता त्यावेळी तंजावूरमध्ये बृहदेश्वराच्या मंदिराचं बांधकाम सुरू होतं. बृहदेश्वराचं मंदिर बघितलं नसेल कोणी तर जरूर पहा, प्रत्यक्ष जाऊन पहा. आता कोरोना काळात कदाचित लगेच एवढ्यात जाता येणार नाही,
पण युट्यूबच्या माध्यमातून बघायला मिळेल. वर्ल्ड हेरिटेज साईट आहे, त्याच्यावरती मी नंतर बोलतो. त्याच दरम्यान साधारण 1010च्या काळामध्ये ओरिसामध्ये कोणार्कच्या सूर्य मंदिराचं बांधकामही त्याच काळात सुरू होतं. बघा केवढी मोठी मंदिरांचं बांधकाम हे त्यावेळी सुरू होतं, ज्यावेळी एका राजाकडून गजनीच्या महमूदांनी 98,000 किलो सोनं लुटलं. आपण कल्पना करू शकतो की आपण जे वाचलेलं होतं की भारतामध्ये सोन्याचा धूर निघतो, खरंच निघत असत. खरंच घराला कौलं जी लागायची ती सोन्याची लागत असतील. सोने की चिडिया उगच नव्हते म्हणत भारतात. ठीक आहे, हे 1001 मधलं उदाहरण आहे. आणि बरेच वेळेला असं होतं की आपण जे बोलतो ना, आपण आपल्याबद्दल जे बोलतो त्याच्यावरती कधी कधी आपलाच विश्वास नसतो. दुसरा कधी आपल्याबद्दल चांगलं बोलतो त्यावरती, तेव्हा आपला त्याच्यावरती कदाचित विश्वास बसतो. मी हे एवढ्यासाठी म्हणतोय, भारतामध्ये अनेक प्रवासी यायचे किंवा अनेक व्यापारी यायचे ज्यांचा प्रवास व्हायचा, आणि त्यांनी त्यांची काही प्रवास वर्णनं, त्यांच्या आठवणी, त्यांना आलेले अनुभव हे लिहून ठेवलेले आहेत. 1520 मध्ये डोमिंगो पेस नावाचा एक पोर्तुगीज व्यापारी भटकळ मार्गे विजयनगरला गेला. विजयनगर म्हणजे आत्ताचं हम्पी किंवा रामायण काळातलं किष्किंधा, एकच आहे ते. तो तिथे गेला आणि त्यांनी जे पाहिलं त्याचं वर्णन त्यांनी लिहून ठेवलंय की विजयनगर रोमपेक्षाही मोठं शहर आहे. खरोखर यासारखी दुसरी नगरी पृथ्वी तलावर नाही. हे पोर्तुगीज माणसांनी लिहून ठेवलेलं वर्णन आहे. आता तो तिथे कसा गेला, तर तो गोव्या मार्गे गेला, कारण गोवा हे त्यावेळी ऑलरेडी पोर्तुगीजांच्या ताब्यात होतं. तो भटकळ मार्गे गोवा भटकळ करून विजयनगरला गेलेला होता. दुसरा एक इराणी माणूस आहे, इराणचा वकील अब्दुल रज्जाक नावाचा आलेला होता. त्यांनी विजयनगर बद्दल असं लिहिलं होतं की सर्व पृथ्वी तलावर विजयनगर इतकं वैभवशाली नगर कुणी ऐकलेलं नाही किंवा कुणी बघितलेलं नाही. म्हणजे हे विजयनगर वैभवाच्या शिखरावर असताना जगातलं सगळ्यात मोठं 2 नंबरचं शहर होतं. 20 लाख लोक त्यावेळी 1520 मध्ये 20 लाख लोक विजयनगरमध्ये राहत होते. कधी गेलात ना तुम्ही विजयनगरला तर तुम्हालाही लक्षात येईल हे की 8 बाजारपेठा आहेत. साधारण प्रत्येक बाजारपेठेची लांबी 1 किलोमीटर आहे. 1520 मध्ये 8 बाजारपेठा आहेत. प्रत्येक बाजारपेठेचं एक देऊळ आहे. ते देऊळही अतिभव्य आहे. 1 किलोमीटर जवळजवळ दुतर्फा बाजारपेठ आहेत. आणि वर्णनं अशी आहेत की विश्वास बसतो. आणि म्हणजे एकाने तर असं वर्णन केलेलं आहे की विजयनगरच्या वैभवाचं वर्णन जर केलं तर ती अतिशयोक्ती वाटेल. खरं सांगायचं ना तर महमूद गजनीनी 98,000 किलो सोनं एका राजाकडून लुटलं. हे मी जेव्हा ऐकलं त्यावेळी मलाही ती अतिशयोक्ती वाटली. पण हे परदेशी लोकांनी लिहून ठेवलेलं आहे, त्यामुळे आपण बघितलं नसलं तरी विश्वास ठेवावाच लागतो. विजयनगरला कधी गेलात तर जरूर जा, तुमचा ऊर अभिमानाने भरून येईल. वर्णन असं आहे की तिथे सोनं तर एवढं होतं की तिथले सैनिकांच्या धनुष्याला सुद्धा सोनं मढवलेलं होतं. हत्तीवरती असलेलं सोनं, म्हणजे हत्तीला केलेले सोन्याचे दागिने, घोड्यांवरती केलेले सोन्याचे दागिने हे तर होतेच होते, पण रत्न जवाहिर हे भाजी मार्केटमध्ये आपण जशी भाजी घेतो ना तशी विकली जात होती, अशी वर्णन आहे.
1520 नंतर ज्यावेळी विजयनगर साम्राज्य पडलं असं म्हणू आपण, त्यावेळी त्यांच्याकडे खजिना किती होता? 1520 साली 100 कोटी रुपयांचा. त्यावेळच्या 100 कोटी रुपयांचा खजिना 1520 साली होता. मी हिशोब करण्याचा प्रयत्न केला की त्याची आजची व्हॅल्यू किती होईल. थोड्या वेळाने मी सोडून दिला विषय. आपण जर असं जर डोक्यात ठेवलं ना की आजच्या हिशोबाप्रमाणे 7 वर्षात पैसे दुप्पट होतात, असं जर आपण लक्षात घेतलं तर 1520 पासून 1550 पासून 2020 पर्यंत माझ्या हिशोबाच्या पलीकडे गेलं ते. मी तो हिशोब करणं थांबवलं. विश्वास बसतो. 1937 किती वर्षापूर्वीचं मी बोलतोय? 70-80 वर्षापूर्वीचं, 80 वर्षापूर्वीचं बोलतोय. 75 वर्ष पुढच्या वर्षी आपल्याला स्वातंत्र्याला पूर्ण होतील. त्याच्या आधी तर 85 वर्षापूर्वीचं मी बोलतोय. 85 वर्षापूर्वी जगातली सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून कुणाची नोंद झाली आपल्याला कल्पना आहे? हैदराबादच्या निजामाची. भारतामध्ये श्रीमंती नव्हती का? प्रचंड श्रीमंती होती. 1937चा उल्लेख आहे बघा. 1001, 1520, 1937. मुद्दाम मी 400 ते 500 वर्षाचे टप्पे घेतले. फार रामायण महाभारतात मी जातच नाही. आपण ऐकलेलं आहे रामायणात सोन्याची लंका होती, ते ऐकलेलं आहे. तेवढ्या मागे मी जातच नाहीये. भारत सुवर्णभूमी होता हे सिद्ध मला करायचंच नाही, आहेच, होताच. आपल्याला कळतंय. मुद्दाम अशासाठी उल्लेख केला की आपला विश्वास नाही बसत. 500 वर्ष, 1000 वर्ष अमेरिकेची श्रीमंती गेल्या 200 वर्षातली आहे. आपल्याकडे ही श्रीमंती 1000-1500 वर्ष टिकली. हे कशामुळे घडलं? विचार करण्याची गोष्ट आहे. कित्येक संस्कृती आल्या, लयाला गेल्या. एक उल्लेख आहे बॅबिलोनियन संस्कृतीचा. खूप प्रगत किंवा खूप श्रीमंत असलेली संस्कृती होती, असाही उल्लेख आहे त्याचा. इजिप्तच्या संस्कृतीमध्ये सुद्धा सोन्याचे दागिने आपल्याला प्रचंड प्रमाणात पिरॅमिड्स मध्ये मिळतात. पण त्या संस्कृती टिकल्या नाही, ती श्रीमंती टिकली नाही. आपल्याकडे मी 1937 पर्यंत एका व्यक्तीचा उल्लेख केला. आजही आपण पद्मनाभ मंदिरामध्ये असलेल्या सोन्याबद्दल बोललेलो नाही आणि मी बोलणारही नाही. कारण अगणित संपत्ती आहे असं रिपोर्ट्स आहेत. अगणित म्हणजे किती? आता ही गणितच आपल्या डोक्याच्या वरून जात आहेत. 98,000 किलो सोनं वगैरे वगैरे. सोने की चिडिया, 2 शब्द आहेत. मी पहिल्यांदाच म्हटलं की मी दोन्ही विषयांवर बोलणार आहे. सोनं म्हणजे समृद्धी आहेच, पण सोनं म्हणजे आर्थिक समृद्धीच आहे की अजून काही आहे, त्यावरही थोडंसं बोलावं लागेल. पण चिडिया म्हटलंय. चिडिया म्हणजे काय? चिडिया आपण म्हणतो की कुठेही सापडते. जनरली आपल्या घराच्या आसपास चिमणी सापडते. चिमणी हा अतिशय त्या अर्थाने छोटा प्राणी आहे, त्या अर्थाने दुर्लक्षित प्राणी आहे. दुर्लक्षित मी अशासाठी म्हणतो की आपण विष्णूचं वाहन गरुडाला म्हटलंय. शेरोवाली म्हणतो आपण देवीला, कारण तिचं वाहन सिंह आहे. गणपतीचं वाहन मूषक आहे. अनेक देवतांमध्ये अशी वाहन आहेत. कार्तिकेयचं वाहन मोर आहे. अनेक देवतांची अशी वाहन आहेत. चिमणी कुणाचंच वाहन नाही. खूप कॉमन आहे चिमणी, खूप छोटी आहे चिमणी. पण भारत सोने की चिडिया. भारत छोटा आहे, भारतातली माणसं छोटी आहे, नाहीये तसं. एक पंचतंत्रातली गोष्ट आहे चिमणी बद्दलची. चिमणी असते, आयुष्य तिचं चांगलं चाललेलं असतं.
एका जंगलामध्ये, मी मगाशी म्हटलं लक्षात घ्या, चिमणी ही जंगलात शक्यतो नाही, ती जंगल स्पॅरो वेगळी असते, पण चिमणी ही शक्यतो वस्तीमध्ये असते, वस्तीच्या आसपासच असते. चिमणी जी आहे, या चिमणीचं, पंचतंत्रातल्या चिमणीचं घर जंगलात असतं. एका झाडावर तिचं घरटं असतं, तिचा संसार सुखात चाललेला असतो. एक दिवस असं होतं की एक हत्ती तिथनं डुलत डुलत चाललेला असतो. त्याला कसला तरी राग येतो, कसला तो काय माहिती नसतो. त्याची सोंड अशी जोरात हे करतो आणि त्याच्यामध्ये ते घरटं तिचं खाली पडतं. त्या झाडाची फांदी तुटते, खाली पडते आणि चिमणी दुःखी होते. चिमणी दुःखी होते, पण तीही विचार करते की काय करावं, याचा बदला तर घेतला पाहिजे. हे काय झालं ते योग्य नाही झालं. चिमणीच्याच त्याच झाडावरती काही रातकिडे असतात. ती त्यांना म्हणते, बघा, या हत्तीने असं केलं, आपण याला धडा शिकवला पाहिजे. हो हो म्हणतात. काय करूया? म्हणजे थांबा, मी विचार करतो. त्याच झाडावरती एक सुतार पक्षी असतो. ती म्हणते, बघ, तुझी मला मदत लागेल. मला या हत्तीने जे केले त्याचा बदला घ्यायचा आहे, त्याला धडा मिळालाच पाहिजे. बरोबर आहे म्हणजे. काय करायला लागेल? सांगते तुला काय करायचं ते. मग चिमणी एका बेडकाकडे जाते, बेडकाला सांगते सगळं. बेडकाला म्हणते की असं असं झालंय, धडा शिकवायचा, काय करायचंय? चिमणी एक प्लॅन आखते आणि तो ह्या तिघांनाही सांगते. आपल्याला कल्पना आली असेल. चिमणी रातकिड्याला सांगते की तू हत्तीच्या कानामध्ये एक म्युझिक वाजव, तुझं हत्तीला गुंगी यायला पाहिजे. ओके. सुतार पक्षाला सांगते, ज्यावेळी हत्तीला गुंगी येईल त्यावेळी तू त्याला टोचा मारायचास. ओके. त्यांनी काय होईल समजा, तुम्ही करा हे. आणि बेडकाला सांगते, हे बघ, तिथे एक खड्डा आहे मोठा, तिथे तू जायचंस आणि तिथे डराव करायचंस. प्लॅन प्रमाणे सगळं होतं. हत्ती सैरावेरा धावतो. हत्तीच्या लक्षात येतं, ज्यावेळी सुतार पक्षी त्याच्या डोळ्याच्या तिथे इकडे तिकडे चोची मारतो त्यावेळी आग व्हायला लागते. त्याला पाण्याची गरज लागते म्हणून हत्ती सैरावेरा धावतो आणि कुठल्या दिशेने जाणार? पाण्यासाठी तलावाच्या दिशेने. तलावाच्या बाजूला बेडूक असतात, पण हा बेडूक, चिमणीने तयार केलेला बेडूक, एका खड्ड्याच्या बाजूला बसलेला असतो. तो तिथनं आवाज करत असतो, डराव. हत्ती त्या दिशेने जातो आणि हत्ती त्या खड्ड्यात पडतो आणि त्याला त्याचा धडा मिळतो. हे तिघही खुश होतात. ही पंचतंत्रातली गोष्ट आहे. काय दिसतं यातून? 2-3 गोष्टी माझ्या लक्षात आल्या. एक तर, चिमणी जरी छोटी असली तरी तिने तिच्या बुद्धीचा वापर केला. चातुर्याने प्रत्येक जण जे होते तिच्या सानिध्यामध्ये, त्यांच्या कार्यकुशलतेचा, त्यांच्या क्षमतेचा सुयोग्य वापर केला आणि म्हणून तिला तिचं साध्य जे होतं ते अचीव करता. चिमणीकडे काय आहे? बुद्धी आहे. आणि ह्या बुद्धीचा वापर करून तिने हे केलं. पंचतंत्रातली ही गोष्ट आहे. लक्षात घ्या, मी मगाशी म्हणालो सोनं म्हणजे समृद्धी, आणि समृद्धी म्हणजे फक्त आर्थिक समृद्धी नाही. समृद्धी ही बुद्धीची समृद्धी पण आहे. कशी? काही आपण उदाहरणं घेऊया. मगाशी मी बृहदेश्वराचा उल्लेख केला. ज्यावेळी गजनीचा मोहम्मद जयपालवरती हल्ला करत होता, त्यावेळी तंजावरला बृहदेश्वराचं मंदिर बांधकाम सुरू होतं. हे मंदिर म्हणजे जगातलं एक उत्कृष्ट नमुन्याचं मंदिर आहे.
म्हणजे काय आहे, त्याच्यावरचा जो घुमट, एक तर ग्रॅनाइट मध्ये बनलेलं हे अशा प्रकारचं एकमेव मंदिर आहे. दुसरं म्हणजे त्या भागामध्ये आसपास 60 किलोमीटरच्या परिसरात तरी ग्रॅनाइट कुठेही मिळत नाही. तिसरा भाग म्हणजे त्याच्या वरचा जो घुमट आहे ना, बृहदेश्वराच्या मंदिराचा घुमट वरचा, तो 80 टन ग्रॅनाइटचा बनलेला आहे. 80 टन. तिथे गेल्यावरती प्रश्न पडतो की आजूबाजूला काही नाहीये, क्रेनची ते व्यवस्था नव्हती. 80 टन हा यांनी उचलला कसा असेल वरती? बरं, खाली कोणताही पिलर नाही, पिलर नसलेलं असं ते मंदिर आहे. उत्कृष्ट नमुन्याचं मंदिर. आता आपण कल्पना करूया, हे मंदिर बांधण्यासाठी किती कष्ट पडले असतील, काय प्रकारचं नियोजन करावं लागलं असेल. ह्या प्रकारची बुद्धी आपल्या भारतात होती. दुसरं उदाहरण देतो, कैलासचं, आपलं वेरूळचं कैलास लेणं. आपण ऐकलेलं आहे सगळ्यांनी, मोनोलिथिक स्ट्रक्चर असं त्याचं वर्णन आहे. म्हणजे काय, एकाच खडकातून निर्माण झालेलं ते मंदिर आहे वेरूळचं लेणं, कैलास मंदिर. असं तिरका येतो डोंगर, आणि त्या डोंगरामध्ये सुद्धा तिरका डोंगर असताना त्याच पद्धतीने मंदिराचं, त्याला बांधकाम नाही म्हणता येणार, खोदकाम झालंय असं म्हणावं लागेल. खोदकाम अशासाठी झालंय, आधी कळस आणि मग पाया, अशा पद्धतीने त्या मंदिराचं निर्माण झालेलं आहे. बघा, संपूर्ण मंदिर एका खडकामध्ये बनवलेलं, एका खडकात संपूर्ण मंदिर. पहिल्यांदा शिखराचं नियोजन करायचं, मग पाया बांधायचा, असं एक एस्टिमेशन आहे की ते मंदिर बांधण्यासाठी 250 कारागीर तरी लागलेले होते. आणि ते काही वर्ष त्याचं बांधकाम सुरू होतं. म्हणजे चालुक्यांपासून पल्लवांपासून चालुक्यांपर्यंत ते बांधकाम सुरू राहिलं. आणि ही भारताची विशेषता लक्षात घ्या, चालुक्यांनी पल्लवांवर विजय मिळवला, पण ते बांधकाम तोडलं नाही. त्यांनी चालुक्य शैलीमध्ये पुढचं काही बांधकाम केलं. कन्स्ट्रक्टिव्ह राहणं, जरी त्यांच्यावरती विजय मिळवलेला असला तरीही त्यांनी केलेल्या चांगल्या कामांमध्ये भरच घालण्याचं काम त्यांनी केलं. वेरूळचं कैलास लेणं जसं आहे, कल्पना करा 250 कारागीर, त्यातला जो कोणी मुख्य आर्किटेक्ट असेल त्याला किती गोष्टींचं ज्ञान लागेल, की हा जो डोंगर आहे, ह्या डोंगरातला दगड हा एकच आहे. एकच आहे याचा अर्थ त्याला कुठेही भेगा गेलेल्या नाहीयेत, हे त्याला अगोदर कळालं पाहिजे बाहेरून. दुसरी गोष्ट, बांधकाम सुरू केल्यानंतर किंवा खोदकाम सुरू केल्यानंतर ते कुठेही तुटणार नाही, फुटणार नाही. डाव्या बाजूला जे खोदकाम सुरू आहे आणि उजव्या बाजूला जी कलाकुसर सुरू आहे ह्याच्यामध्ये साम्य असलं पाहिजे, आणि कुठेही चुकीला परवानगी नाही. कारण छिन्नी हातोडा कशाने केला असेल त्यांनी, पण त्यांनी जर चुकीच्या पद्धतीने एक जरी घाव बसला तरी संपूर्ण डिझाईन खराब होणार. आणि असं डिझाईन खराब झाल्याचा एकही नमुना वेरूळच्या लेण्यात नाही. कारागिरांची दृष्टी कशी पाहिजे, हे रॉक असेसमेंट करण्याचं टेक्निक काय असेल त्यांचं, त्या कारागिरांचं जे काही वर्ष चाललेलं होतं काम, त्यांचं ट्रेनिंग कसं झालं असेल, विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत या. दुसरं लेणं वेरूळच्या पद्धतीचं एकही झालं नाही. एकमेवा द्वितीय. बुद्धी, स्किल याच्याशिवाय नाही होते, परिश्रम, अनेक गोष्टी. जसं ते उदाहरण आहे ना, तसं धातुशास्त्रातली 2 उदाहरणं आपल्याला सांगतो.
आयर्न पिलर आपण सगळ्यांनी वाचलाय, ऐकलाय. कुतुब मिनारच्या समोर असलेला आयर्न पिलर. आयर्न पिलर मध्ये कोणत्या प्रकारचं लोह आहे हे आजही सापडलेलं नाहीये. 6 टन वजन आहे त्या आयर्न पिलरचं. तो उभा कसा केला? 6 टन. एक त्यातली थिअरी अशी आहे की लोखंड किंवा तो जो काही धातू आहे त्याचे मोठे मोठे गोळे बनवले आणि ते एकमेकावर ठेवले आणि ते असे ठोकले आणि असं तो पिलर बनवला, अशी एक थिअरी आहे. त्याच्यावरती संशोधन आजही सुरू आहे. इसवी सन पूर्व 495 म्हणजे आजपासून 2,000-2,2500 वर्षापूर्वीच हे बांधकाम आहे. कुठलं? आयर्न पिलरचं. कसं तयार केलं, कोणत्या प्रकारचा धातू वापरला किंवा धातूंचं मिश्रण कशा प्रकारे केलं हे आजही कळालेलं नाही. काय स्वरूपाचं ज्ञान होतं, काय स्वरूपाची बुद्धी होती. आणि एक जाता सांगतो, एक त्याच्या मागची थिअरीच अशी आहे की आयर्न पिलर तिथे का आहे. बरं, बाय द वे आपल्याला आयर्न पिलर एकच माहिती आहे कारण तो प्रसिद्ध झालाय, पण असे 7 ते 8 अजून आयर्न पिलर म्हणता येतील अशी भारतात वेगवेगळ्या ठिकाणी आहे. म्हणजे ती टेक्नॉलॉजी त्या प्रकारची ही वेगवेगळ्या ठिकाणी होती. मी असंच म्हणत होतो की तो आयर्न पिलर कशासाठी उभारला, तर याचं एक स्पेक्युलेशन म्हणू आपण किंवा त्याच्याबद्दलचा आडाखा म्हणू. आडाखा एक असा आहे की तो जो सगळा भाग आहे दिल्ली किंवा हिमालयाच्या पायथ्याचा जो सगळा भाग आहे तो भूकंप प्रवण क्षेत्र आहे आणि त्याची ती रेमेडी, त्याची ती ट्रीटमेंट, पृथ्वीमध्ये केलेली ट्रीटमेंट म्हणून आयर्न पिलर असण्याची शक्यता एक आहे. वेगळं आहे थिंकिंग आहे. सिस्मॉलॉजी, रिश्टर स्केल हे सगळे अलीकडे आलेले प्रकार आहेत. त्यावेळी काय विचार केला असेल, आणि हा विचार करण्यासाठी हे काय लागेल, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. अजून एक आणखी वेगळं उदाहरण घेऊया. आपण ज्येष्ठा नक्षत्राचं ऐकलं असेल. ज्येष्ठा नक्षत्र म्हणजे मोठं, ज्येष्ठ म्हणजे मोठं. या मोठ्या नक्षत्रामध्ये जे जे तारे आहेत त्यातले 2 तारे असे आहेत, अरुंधती आणि वशिष्ठ. म्हणजे दक्षिण भारतामध्ये प्रामुख्याने अशी एक प्रथा आहे की लग्न झाल्यानंतर त्या जोडप्यानी त्या दिशेकडे जायचं आणि ज्येष्ठा नक्षत्र जिथे दिसतंय तिथे बघायचं आणि नमस्कार करायचा, अशी प्रथा आहे. प्रथेमागची भावना काय आहे, ते जे ज्येष्ठा नक्षत्र आहे त्याच्यातले जे अनेक तारे आहेत त्यातले 2 तारे ज्यांची आपल्याकडची नावं आहेत अरुंधती आणि वशिष्ठ. अरुंधती आणि वशिष्ठ हे नवरा बायको आहेत आणि आदर्श नवरा बायको कसे असावेत याचं एक उदाहरण म्हणून अरुंधती आणि वशिष्ठ यांच्याकडे पाहिलं जातं. त्या ताऱ्यांची काय विशेषता आहे, तर ते तारे जे आहेत अरुंधती आणि वशिष्ठ हे एकमेकांभोवती फिरतात. म्हणजे एक सेंटरला आहे आणि एक फिरतोय. म्हणजे नवरा उभा आहे आणि बायको त्याच्या भोवती डान्स करते, किंवा बायको उभी आहे आणि नवरा त्याच्या भोवती डान्स करतोय, असं नाही. संसारामध्ये नवऱ्या इतकंच महत्व बायकोला आहे, बायको इतकंच महत्व नवऱ्याला आहे आणि दोघांनीही एकमेकांना सपोर्ट केला पाहिजे त्यांच्या चांगल्या गोष्टींसाठी, चांगल्या गोष्टींमध्ये. म्हणून 2 तारे एकमेकांभोवती फिरतायत. कल्पना करा, एवढ्या दूर असलेले तारे, ते 2च तारे एकमेकांभोवती फिरतात संपूर्ण अवकाशात. कसं कळलं असेल हो? काहीतरी गणित केली असतील, काहीतरी बुद्धिमत्ता वापरली असेल, काहीतरी नाही, प्रचंड बुद्धिमत्ता वापरली असेल. कारण आत्ताची आपल्याकडची जी बायनॉक्युलर्स आहेत किंवा दुर्बिणी ज्या प्रकारच्या आहेत तशा तर त्या काळी नव्हत्या, तसे किमान उल्लेख तरी नाहीयेत. पण काहीतरी असं होतं की ज्यातून हे शोधता आलं. दुसरं शोधण्याचं आणखी एक उदाहरण देतो.
आपल्या संस्कृतीमध्ये एक 10 मिनिटं वेळ आहे ना? आपल्या संस्कृतीमध्ये एक आकडा नेहमी वापरला जातो, 108. 108 वेळा जप केला. 108 हा 108 आकडा कुठून आला? कुणा एखाद्या ऋषीमुनीला स्वप्न पडलं का की काही नाही, उद्यापासून 108 वेळा आपण जप करायचा? असं नाहीये, त्याच्या मागे शास्त्र आहे. आणि खूप इंटरेस्टिंग शास्त्र आहे. काय शास्त्र आहे ते? आपण जर असं बघितलं की पृथ्वीपासून सूर्य किती अंतरावर आहे, ते अंतर आणि पृथ्वीचा व्यास, पृथ्वीपासून सूर्याचं अंतर भागिले पृथ्वीचा व्यास जर केला तर ती संख्या येते 108. हा एक योगायोग असेल असं आपण समजूया. पृथ्वीपासून चंद्राचं अंतर म्हणजे पृथ्वीच्या चंद्राचं अंतर आणि चंद्राचा व्यास म्हणजे पृथ्वीपासून चंद्रापर्यंतचं अंतर भागिले चंद्राचा व्यास 108 आहे. म्हणजे 108. आणि पृथ्वीची विशेषता काय आहे आपल्याला माहिती आहे? पृथ्वीवरच फक्त पाणी आहे. पाण्याचा आणि चंद्राचा संबंध आहे. पाण्यामुळेच जीवन आहे, किंवा आपण पाण्यालाच जीवन असं सुद्धा म्हणतो. जीवनाचा, पाण्याचा, पृथ्वीचा, सूर्याचा आणि चंद्राचा जो संबंध आहे ना एकमेकांशी, तो ह्या 108 आकड्यामध्ये आहे. विलक्षण आहे नाही? अशा खूप विलक्षण गोष्टी आपल्याकडे आहेत. खूप विलक्षण गोष्टी आहेत. म्हणजे असं जर मी आणखी सांगायला लागलो ना तर आपल्याला वेळ खरंच पुरणार. अशा अनेक गोष्टी आहेत. सोने की चिडिया, चिडिया छोटी आहे पण तिच्याकडे बुद्धी आहे. आणि ही बुद्धी कुणाकडे आहे? ठराविक लोकांकडे नाहीये. सोने की चिडिया ज्यावेळी भारत होता त्यावेळी ही बुद्धिमत्ता चिमणीसारखी गावागावामध्ये होती, वस्ती वस्तीमध्ये होती, म्हणून चिमणीची उपमा आहे. बुद्धिमत्ता ही ठराविक लोकांची पण नव्हती, फक्त राजांनाच कळतं असं नव्हतं, सर्वांकडे होती. त्यामुळे पुन्हा जर आपल्याला सुवर्णभूमी म्हणून आपली ओळख व्हायची असेल, पुन्हा जर आपल्याला सोने की चिडिया व्हायचं असेल, तर आपल्याला सोन्यावरती लक्ष देऊन नाही चालणार. आपल्याला ह्या सोन्यावरती लक्ष द्यायला लागेल. बुद्धीची समृद्धी, बुद्धीची समृद्धी सगळ्यात महत्वाची आहे. आपल्यावर एवढी आक्रमणं झाली ना की आपण आपलं बऱ्याच गोष्टी आपण विसरलो. आज स्वातंत्र्य दिन आहे. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ह्या काही गोष्टी आपण आठवल्या पाहिजेत मुद्दाम. आणि आपण काय करू शकतो याच्यामध्ये असाही विचार करायला पाहिजे. सुवर्णभूमी होती असं म्हणण्यात आनंद मानायचा की सुवर्णभूमी व्हावी म्हणून आपण प्रयत्न करायचे, हे आपण प्रत्येकाने ठरवण्याची गरज आहे. काय करता येईल याच्यासाठी? काय करावं लागेल? म्हणजे चाणक्याची दृष्टी अशी होती की सार्वभौम एकात्मता. सार्वभौम एकात्मता म्हणजे काय? चाणक्याच्या वेळी सुद्धा वेगवेगळे जनपद होती, वेगवेगळे राजे होते, पण चाणक्याने एक दृष्टिकोन दिला की राज्यकर्ते म्हणून आपण वेगवेगळे असलो तरी ही भूमी ही एक आहे. ही भूमी ही एक आहे. हे जे चाणक्याचं तत्वज्ञान होतं त्या काळचं, ते अक्षुण्ण नाही राहिलं. त्यामुळे जी संपत्ती इथे निर्माण होत होती ती संपत्ती हळूहळू हळूहळू क्षीण होत गेली. जे आर्थिक सामर्थ्य होतं त्या आर्थिक सामर्थ्याची रक्षा करणारं सैनिकी सामर्थ्य, एकजुटीचं सामर्थ्य हे आपल्याकडे कमी पडलं, कमी पडत गेलं. आजही आपल्याकडे भरपूर समृद्धी असणारी व्यक्ती आहेत, गावं आहेत. गावं आहेत मी एवढ्यासाठीच म्हणालो की आपण काही 2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी एक बातमी वाचली असेल पेपरमध्ये की मराठवाड्यातल्या एका गावामध्ये
एका गावातल्या काही 150 व्यक्तींनी असं ठरवलं की एकाच दिवशी मर्सिडीज गाड्या घ्यायच्या. 150 व्यक्तींनी एकाच दिवशी मर्सिडीज गाड्या घेण्याचं जगातलं हे एकमेव आणि कदाचित एकच उदाहरण असेल. म्हणजे एकच म्हणजे भूतो न भविष्यती असेल. म्हणजे त्या गावात किती समृद्धी हे काढून बघू शकतो आपण, कुठल्या गावात आहे ते, किती समृद्धी आहे त्या गावामध्ये. पण आपण विचार करताना गावापुरता नाही करायचा. आपल्याला विचार जर सोने की चिडिया हे भारतासाठी जर असेल, गावासाठी नाहीये, तर आपल्यालाही आपला विचार जो आहे तो राष्ट्रीय करावा लागेल. तेव्हा भारत सोने की चिडिया होईल. त्यामुळे याचा विचार कर, ठीक आहे हे तात्विक थोडस होऊ शकतं, पण 100 वर्षापूर्वी परत मी एकदा मागे जातो. मार्क ट्वेन नाव आपण ऐकलंय सगळ्यांनी, ज्याला अमेरिकन लिटरेचरचा फादर ऑफ अमेरिकन लिटरेचर म्हटलं जातं. 1896 साली तो भारतात आला होता आणि 1910 साली मार्क ट्वेन गेला. म्हणजे लोकमान्य टिळक गेले 1920 साली, त्याच्या 10 वर्ष आधी मार्क ट्वेनचा मृत्यू झाला. त्याच्या 20 वर्ष आधी त्याच्या 10 वर्ष आधी तो भारतात येऊन गेला होता, 1895-1896 साली. म्हणजे पारतंत्र्यात असलेला भारत, त्या अर्थाने दरिद्री असलेला भारत, त्या भारताचं मार्क ट्वेन वरती काय इम्प्रेशन झालं होतं. मी मार्क ट्वेनचाच एक उतारा आपल्याला वाचून दाखवणार आहे. मार्क ट्वेन बघा काय म्हणतो. द लँड ऑफ ड्रीम्स अँड रोमांस, ऑफ फॅब्युलस वेल्थ अँड फॅब्युलस पॉवर्टी, ऑफ स्प्लेंडर अँड रॅग्स, ऑफ पॅलेसेस अँड हॉवेल्स, ऑफ फॅमिन अँड पेस्टिलन्स, of genii and giants, of tigers and elephants, the cobra and the jungle, the country of 1,000 religions and 2 million gods. पुढचं फार महत्वाचं आहे. क्रेडल ऑफ ह्युमन रेस, बर्थप्लेस ऑफ ह्युमन स्पीच, मदर ऑफ हिस्ट्री, ग्रँड मदर ऑफ लिजंड, ग्रेट ग्रँड मदर ऑफ ट्रॅडिशन्स, whose yesterdays bear date with the modern antiquities for the rest of the nations. The one sole country under the sun that is endowed with an imperishable interest for alien prince and alien peasant, for lettered and ignorant, wise and fool, rich and poor, bond and free. आणि यानंतरचं सगळ्यात मार्क ट्वेनचं याच पॅसेज मधलं महत्वाचं वाक्य, द वन लँड दॅट ऑल मेन डिझायर टू सी अँड हॅव्हिंग सीन वन्स बाय इवन अ ग्लिम्स वुड नॉट गिव्ह दॅट ग्लिम्स फॉर द शोज ऑफ ऑल द रेस्ट ऑफ द वर्ल्ड कंबाईंड. काय भारताचं पोटेन्शियल होतं आणि काय भारताचं पोटेन्शियल आहे. पारतंत्र्यामध्ये असलेला भारत जर फादर ऑफ अमेरिकन लिटरेचर असलेल्या माणसावरती एवढी मोहिनी टाकू शकतो, तर आपण कल्पना करू शकतो की आपल्यातलं पोटेन्शियल काय आहे. आणि हे पोटेन्शियल जर ऍक्च्युअलाइज करायचं असेल, जर पुन्हा भारताला सुवर्णभूमी पर्यंत आपल्याला घेऊन जायचं असेल, सुवर्ण काळापर्यंत घेऊन जायचं असेल, तर काय करावं लागेल. मला असं वाटतं की पहिली गोष्ट आपल्याला अशी करावी लागेल, वैयक्तिक स्तरावर आपल्याला पैशासंबंधीचा आपला दृष्टिकोन बदलावा लागेल. एखाद्या माणसाने पैसे मिळवले म्हणजे त्याच्याकडे कुत्सित नजरेने बघण्याचं काही कारण नाही. एखाद्या माणसाने पैसे मिळवले म्हणजे त्यांनी काहीतरी लांडी लबाडीकडूनच मिळवलेले असतील, असा पहिला विचार आपल्या मनात येतो. पैशासंबंधीची आपली भूमिका स्पष्ट करावी लागेल, बदलावी लागेल. दुसरा भाग आपल्याला करावा लागेल तो म्हणजे श्रमप्रतिष्ठेचा. कोणचंही काम छोटं नाही, हे आपल्याला छोट्या छोट्या आपल्या वैयक्तिक स्तरावरती सुद्धा
जाणवून द्यायला लागेल. आपल्याकडे काम करायला सुद्धा कधी कधी माणसं असतात, त्यांना आपण कसे वागवतो पाहावं लागेल. एक 2-3 दिवसापूर्वीचा एक किस्सा सांगतो. एक पेशंट आला होता आणि त्यांचा पारंपरिक व्यवसाय कुंभार काम करण्याचा होता. त्या बाईने मला सांगितलं की माझ्या सासूबाई खूप चांगल्या पणत्या करायच्या. मी त्यांना सहज विचारलं, का हो तुम्ही पणत्या करता का? त्यामुळे नाही, मी नाही करत. म्हटलं का? नाही हो, त्याच्यामध्ये खूप श्रम आहेत. खरं आहे ते, श्रम खूप आहेत आणि त्यामधून पैसे मिळत नाहीत. इनोव्हेशन करावं लागेल. म्हणजे काही वर्षापूर्वी माझ्या मुलीच्या एका मैत्रिणींनी हे इनोव्हेशन केलं होतं. माझ्या एका मुलीच्या मैत्रिणींनी काही पणत्या तयार केल्या आणि एक त्या पणत्यांचा छान बॉक्स तयार केला आणि तो विक्रीला ठेवला. छान पणत्यांचा छान बॉक्स करून ज्या किमतीला आपण कवडीमोल भावाने विकतो किंवा घेतो, त्याला चांगल्याने तो व्यवसाय केला तिने त्याचा. हे मी उदाहरणही त्यांना सांगितलं की तुम्ही जे करता त्याला छोटं समजू नका. तुम्ही जे करता ते स्किल आहे. ते स्किल डेव्हलप कसं कराल, आजच्या काळाला लागू कसं कराल आणि आजच्या काळाप्रमाणे त्याच्यात बदल कसा कराल, हा दृष्टिकोन आपल्याला मिळण्याची गरज आहे. या दृष्टिकोनाने आपण पुढे जाण्याची गरज आहे. पारंपरिक एखादी गोष्ट सुरू आहे म्हणजे ती त्याच पद्धतीने सुरू ठेवली पाहिजे, असा विचार करून भारत सुवर्णभूमी होऊ शकणारच नाही. भारत सुवर्णभूमी कधी होईल? आपण आपल्यापासून सुरुवात केली तर होईल. आपल्यापासून सुरुवात केली याचा अर्थ आपण असं नाही मला म्हणायचं. मला असं म्हणायचंय की आपण विचार कसा करतो. विचार करताना आपण भारताचा विचार समोर ठेवतो का? म्हणजे आज जर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण आपण ऐकलं असेल तर त्यांनी एक खूप खूप छान उल्लेख केला की आगामी काळामध्ये भारताला पॉलिसी, प्रोसेस आणि पीपल या 3 गोष्टींवरती लक्ष द्यायला लागेल आणि या 3 गोष्टी नीट कराव्या लागतील. पॉलिसी, प्रोसेस आणि पीपल. तसं कॉर्पोरेटमध्ये जे लोक आहेत त्यांना हा विषय नवीन नसेल कदाचित, कारण ह्युमन रिसोर्सेस, प्रोसेस इम्प्रूव्हमेंट या गोष्टी होत असतात. पण याच्या मागची प्रेरणा काय असली पाहिजे, काय असावी? भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने 18व्या अध्यायामध्ये एक उल्लेख केलेला आहे. कोणचंही काम यशस्वी होण्यासाठी काय केलं पाहिजे, काय असलं पाहिजे. मी 2 मिनिटच बोलणार आहे आणि थांबणार आहे. 18व्या अध्यायामध्ये कृष्ण म्हणतात, अधिष्ठानम तथा कर्ता करणंच पृथग्विदम विविधाश्च पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचकम. अधिष्ठानम, तुम्ही जे काही काम करणार असाल त्याला अधिष्ठान मजबूत पाहिजे, त्याचा अधिष्ठान पक्क पाहिजे, त्याचा अधिष्ठान मजबूत पाहिजे. कर्ता, अधिष्ठानम तथा कर्ता करणंच पृथग्विदम विविधाश्च पृथक चेष्टा. कर्ता पीपल, विविधाश्च पृथक चेष्टा प्रोसेस पॉलिसीज. आज जे मोदीजींचं भाषण झालं ते 3 शब्द जे आले ना ते खूप महत्वाचे होते आणि त्यातले जे 2 राहिलेले शब्द होते ते मी आता सांगते. अधिष्ठानम तथा कर्ता, पीपल, प्रोसेस, पॉलिसी ह्या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत आणि त्यांचं अधिष्ठान कुठलं मोदीजींनी सांगितलं नाही, कारण ते त्यांच्या रक्तात आहे म्हणून. अधिष्ठान कुठलं? देश, राष्ट्र सर्वोपरी. देशाला जे हितकारक असेल ते करणं, ते अधिष्ठान. असं झाल्याच्या नंतर दैवम चैवात्र पंचकम, दैव हे शेवटी आहे. दैवाची साथ जर या 4 गोष्टी नीट असतील तर दैवाची साथ लाभेलच, हा विश्वास ठेवून आपण पुढे गेलं पाहिजे. तसं त्या गीतात एका म्हटलेलं आहे ना, हम करे राष्ट्र आराधन, हम करे राष्ट्र आराधन.
तनसे मनसे धनसे तन मन जद जीवन से, हम करे राष्ट्र का चिंतन, हम करे राष्ट्र आराधन. राष्ट्र आराधन करताना, कोणतीही गोष्ट करताना राष्ट्र सर्वोपरी हे ठेवून, हा भाव मनात ठेवून जर आपण समाजामध्ये, आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करत असू तिथे, कुटुंबामध्ये जर आपलं विचार आणि आचार ठेवला, तर मला असं वाटतं की भारत सुवर्णभूमी होण्याच्या दिशेने नक्कीच पुढे जाईल आणि आपलं त्यातलं योगदान फार महत्वाचं असेल. नमस्कार. इथेच थांबतो.